तसे माझे परम मित्र आणि आपल्या सर्वांचे 132 नालासोपारा विधानसभेचे लढाऊ सिंह उमेदवार वाघ उमेदवार धनंजय गावडे ठाकूरशाही नावाचं एक संस्थान गेले 35 वर्ष या वसई तालुक्यात वसई नालासोपारा विरारमध्ये धुमाकूळ घालत आहे। सामान्यांना त्रस्त करण्याचं काम करत आहे। या ठाकूरशाही नावाच्या संस्थानाची इमारत ही डगमगायला लागलेली आहे, कोसळायला लागलेली आहे आणि त्याचं 50% श्रेय जे आहे ते आमचे उमेदवार त्यांचे सगळे सहकारी आणि 50% श्रेय या तुमच्या आमच्या सारख्या सर्व मतदारांना आहे। आता एवढंच राहिलेलं आहे, हे डगमगणारं संस्थान येत्या 20 तारखेला वसईच्या खाडीमध्ये नेऊन बुडवायचं आहे। ते बुडवायचं काम माझ्या प्रिय मतदारांनो आणि कार्यकर्त्यांनो तुम्हाला करायचं आहे। करणार ना? किती जोराने आवाज त्यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचला पाहिजे। करणार ना बुडवण्याचं काम? धन्यवाद मित्रांनो। सर्वांनी वसईचे विविध प्रश्न सांगितले, मी पुढे वाढून ठेवलेली जर धनंजय गावडे विजयी नाही झाले ते होणारच आहे, पण मी का सांगतो याचं कारण तुम्हाला मी शेवट सांगेन। तर काय होणार आहे या वसई तालुक्यामध्ये, काय होणार आहे नालासोपाऱ्यामध्ये? तुमच्या सारखे सर्वसामान्य मतदार आणि या नालासोपाऱ्याचे नागरिक ज्या एका आशेनं धनंजय साहेबांकडे बघत आहात की आमच्या जगण्याचा मार्ग बदलेल, आमचं जगणं सुसह्य आणि आनंददायी होईल। परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा, या ठाकूर कंपनीची भूक जी आहे ना, भूक ही इमारती बांधण्याची आहे। त्या इमारतीमधून निघणारा झेडझेड फंड मग तो स्वतःच्या कॉलेजसाठी स्वतःच्या संस्थांसाठी जमा करण्याचा आहे। वयाची 65 वर्ष भरत आली तरी सुद्धा ही भूक अजूनही थांबलेली नाही। गावडे साहेब थांबली आहे का? किती कमवाल हो आयुष्यात। त्यामुळे एक लक्षात ठेवा, काही वर्षापूर्वी तुमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक, मग कोणी मुंबईतून, कोणी उत्तर प्रदेश मधून, आणखी कोणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपल्याला परवडेल असं घर नालासोपारा वसई विरार मध्ये मिळतं म्हणून इथे स्थायिक झालेला आहे, स्थायिक झालेला आहे। झाली त्या इमारतीनं 35-40 वर्षाचा कालावधी झालाय। आता जी यांची भूक आहे ना, भूक झाले तुमच्या इमारतीतील झेड फंड टक्केवारी 200 रुपये, 100 रुपये, 400 रुपये घेऊन झाले कालावधीप्रमाणे। परंतु आता त्यांना वेट लागले हे रिडेव्हलपमेंटचे सर्वसामान्य लोकांची घरं तोडायची, मग त्यांना नोटिसा द्यायच्या आणि त्या इमारती धोकादायक झाल्या सांगायच्या आणि त्या सगळ्या तोडून टॉवरचं साम्राज्य उभं करायचं आणि त्यातला झेड फंड 400 रुपये हा प्रत्येक स्क्वेअर फुटा मागे त्यांना मिळवायचा आहे। मित्रांनो, याला रेरा कायदा लागू नाही, याला मोफा कायदा लागू नाही, यांना रिडेव्हलपमेंटचा सुद्धा कायदा लागू नाही। आणि मग आम्ही सांगतो ते ऐका, पाडून टाकतो तुमच्या जुन्या इमारती,
पाडून टाकतो तुमच्या छोटी घरं आणि ठेवतो तुम्हाला असेच कंटाळून कंटाळून निघून जा आणि मग आम्ही टॉवर बांधतो. मित्रो, आज तुमच्या लक्षात आलं नसेल, परंतु इतकी गंभीर परिस्थिती आमच्या वसई विरार नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची यापुढे होणार आहे. झाले टॉवर, लोकसंख्या 5.5 लाखाचा मतदारसंघ आहे. लोकसंख्या 1.5 पटीने 2 पटीने वाढणार आहे. कुठच्या ट्रेन मधनं तुम्ही जाणार आहात, तुमची रोजी रोटी कमवायला याचा विचार करा. काय तुमची अवस्था या रस्त्यावरून जाताना होणार आहे याचा विचार करा. आणि मग हे सगळे जर धोके, आमचं जीवन जर उद्ध्वस्त होणार असेल तर माझी हात जोडून तुमच्या सर्वांना विनंती आहे, 3 दिवसाचा कालावधी आपल्याकडे आहे सर्वांकडे. किती दिवसाचा? 3 दिवसाचा. तिसरा दिवस कमीच आहे, पण 18 आणि 19 2 दिवस तर निश्चित आपल्याकडे आहे. सर्व वस्त्यांमध्ये निघा कार्यकर्त्यांनी. उद्याची रॅली झाली, प्रचाराचा कालावधी संपला आणि आपल्या प्रत्येक सामान्य नागरिकाला जाऊन सांगा की जर धनंजय गावडे निवडून आले नाहीत तर यापुढे आपल्याला नालासोपाऱ्यात जगण्यासाठी धोक्याची घंटा आहे, धोक्याची घंटा आहे. वेळ कमी आहे, मी अजून कमीच विषय सांगितले तुम्हाला की भविष्यात काय काय वाढून ठेवलंय. शिक्षणाचा विषय, परिवहनाचा विषय, गाडी पकडायला पोचण्याचा विषय, पिण्याच्या पाण्याचा आणखी होणारा गंभीर विषय, रेल्वेच्या प्रवासाचा विषय. आणि म्हणून यांची भूक भागवायची असेल, थांबवायची असेल, विरारवाल्यांची ठाकूर कंपनीची जी चौरस फुटामागे, स्क्वेअर फुटामागे त्यांची जी भूक आहे पैशाची, ती थांबवायची असेल तर हे आज कोसळायला लागलेलं ठाकूरशाहीची जी इमारत आहे ना, ती 20 तारखेला तुम्हाला नेऊन समुद्रात बुडवायची आहे. बुडवणार ना? आणि मग त्याच्यासाठी नालासोपाऱ्यामध्ये एकच पर्याय आहे. मी आलो तर आपल्या उमेदवारांना सांगितलं की गेल्या अनेक वर्षामध्ये अशी सभा संबोधित करायला किंवा अशी सभा डोळ्यांनी वसई तालुक्यात बघायला 2009चा कालावधी सोडला ना तर त्याच्या अगोदर बरेच वर्ष 90 पासून आणि त्याच्यानंतरही 2009 नंतर 24 पर्यंत माझ्यासारख्याला भाग्य मिळालं नव्हतं. ते आज भाग्य धनंजय गावडे आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि तुमच्या कार्यकर्त्यांना मिळालं, म्हणून मी तुमचा शतशः ऋणी आहे. आता केवळ 2 दिवसामध्ये एकच काम आपल्याला करायचं आहे. माझ्या मित्रांनी सांगितलं 20 जण नाही, 50 जणांना, प्रत्येक माणसाने आपल्या सर्वसामान्य मतदाराला, मग त्यात विरोधक सुद्धा असो, त्यांनाही आव्हान करा, त्यांनाही विनंती करा आणि सांगा तुमचं भवितव्य, तुमचं जगणं या नालासोपारामध्ये अतिशय कठीण होणार आहे. त्यामुळे या वेळेला वेगळा विचार करा. एक संधी धनंजय गावडेंना द्या, ज्याने महापालिकेत नगरसेवक असताना महापालिका हलवली होती, त्यांना आपल्या प्रश्नावर विधानसभा हक्काच व्हायला एक संधी धनंजय गावडेंना द्या. एवढी विनंती तुम्ही सर्व मतदारांना करायचं काम करा. मला विश्वास आहे, म्हणजे धनंजय गावडे साहेबांना तर विश्वास आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त मला विश्वास आहे की जेव्हा सामान्य जनतेमध्ये जनता जेव्हा रस्त्यावर उतरते ना, हे सामान्य जनता आहे. 500 रुपये 1000 रुपये देऊन आणलेली जनता नाही. मी बघत होतो, इकडून माणसं येतात, तिकडून माणसं येतात, महिला येत आहेत. काय दिलंय धनंजय गावडे साहेबांनी? एकच आश्वासन दिलंय की तुमच्या जगण्याचं आणि तुमच्या भावी पिढीच्या जगण्याचं भवितव्य मी बदलेन. आणि त्या विश्वासाने आपण गावडे साहेबांबरोबर आलेले आहात. त्यामुळे मी मागे पण म्हटलं होतं,
जेव्हा अंधकार होतो जसा 1975च्या आसपास आणीबाणीच्या आसपास सर्वत्र भ्रष्टाचार, बजबजपुरी, सर्वत्र जनतेचे हाल झालेले होते महागाईपासून, त्यावेळेला जयप्रकाशजींसारखं एक नेतृत्व पुढे आलं होतं आणि लोकांची घोषणा होती, अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश. तसा आज जो अंधेरा आज 35 वर्ष या विरार नालासोपाऱ्यामध्ये आहे, त्यामध्ये 2 ज्योती आपल्याला मिळालेल्या आहेत. एक ज्योत आहे ती धनंजय गावडेंची आणि दुसरी ज्योत आहे की सर्वसामान्यांसाठी लढणारे महाराष्ट्रातील एक आमदार, प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू साहेब कडू यांची. या 2 ज्योती आपल्याला पेटवत ठेवायच्या आहेत, तरच तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना या वसई नालासोपाऱ्यामध्ये आणि विरार मध्ये न्याय मिळेल. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.